विद्यार्थी मित्र हो, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरांतर्गत मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक काय आहे ते आपण पाहणार आहोत. मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक कोणते घटक आहेत मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भामध्ये? त्यामध्ये सर्वप्रथम पहिला घटक जो आहे वस्तूचं स्वरूप. उपभोक्त्याच्या वस्तूचं वर्गीकरण प्रामुख्याने केलं तर आपल्याला 3 प्रकारात करता येईल. आवश्यक वस्तू, त्यानंतर उपभोग्य वस्तू, आवश्यक वस्तू, त्याचबरोबर सुखद वस्तू व चैनीच्या वस्तू. प्रामुख्याने आवश्यक वस्तू ज्या असतात यांच्या मागणीची लवचिकता ही फार अशी बदलत नाही. कारण काय, मागणीत कितीही बदल झाला, किमतीत कितीही बदल झाला तरीसुद्धा मागणी बदलत नाही. मागणी साधारणतः आवश्यक वस्तूंची ही ताठर असते. कारण काय, त्या वस्तू आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असतात, त्यामुळे आपण त्या मागणीमध्ये बदल करत नाहीत. आणि म्हणून मागणीमध्ये किमतीत जरी बदल झाला तरी मागणीत विशेष बदल होत नाही. म्हणून या वस्तूच्या संदर्भात मागणीची लवचिकता ही कमी असते. त्याचबरोबर सुखद वस्तू ज्या असतात यांच्या संदर्भात म्हणजे आपण साधारण मध्यम स्वरूपाच्या ज्या वस्तू असतात यांच्या मागणीची लवचिकता ही साधारण असते. सुखद वस्तूच्या संदर्भामध्ये मागणीची लवचिकता ही साधारण असते. आवश्यक वस्तूमध्ये आपण जीवनावश्यक वस्तू म्हणजे दूध, फळे, भाजीपाला, अन्न वगैरे ह्या आवश्यक वस्तू आहेत. यांच्यामध्ये मागणीत फारसा बदल होत नाही. आणि त्यानंतर ज्या मधल्या वस्तू आहेत, काही चैनीचे कापड, भारी कापड असे, घड्याळ असे, टी व्ही, कपाट वगैरे हे ज्या वस्तू आहेत तर ह्या साधारण सुखद वस्तू म्हणून आपण विचार करतो. तर यांची मागणी साधारण असते, साधारण लवचिक असते, फार लवचिक नसते. परंतु चैनीच्या वस्तूच्या बाबतीमध्ये मात्र मागणीची लवचिकता ही जास्त असते या तुलनेमध्ये. म्हणजे आता टी व्ही, कपाट याच्या तुलनेमध्ये अधिक चैनीच्या वस्तू ज्या कोणत्या असतात, आपल्याला ज्यामध्ये भारीतल्या गाडी असतील किंवा एकदम किमती सोन्याच्या वस्तू असतील, दागदागिने असतील, तर अशा ह्या मोठ्या ज्या चैनीच्या वस्तू आहेत यांच्या किमती मात्र लवचिक असतात. किंमत बदलली की त्यांच्या मागणीवर परिणाम झालेला दिसून येतो. दुसरा जो घटक आहे वस्तूचा व्यसनी उपभोगाच्या वस्तू. व्यसनी उपयोग, व्यसन म्हणून उपयोगी केलेल्या वस्तू. याच्यामध्ये व्यसनातील कोणत्या वस्तू येतात? तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ. त्याचबरोबर मद्य म्हणजे दारू याचाही संबंध या ठिकाणी येतो. आणि ह्या वस्तू जेव्हा आपल्या जीवनाच्या सवयीचा भाग बनतात, माणसाच्या सवयीचा भाग बनून राहतात, तेव्हा ज्या व्यसनी व्यक्ती असतात त्यांना त्या अंगवळणी पडलेल्या असतात, त्यांना त्यांची हॅबिट झालेली असते, सवय झालेली असते. आणि मग अशा वेळेस अशा ह्या व्यसनी पदार्थांच्या आहारी गेलेला जो माणूस आहे तो त्या वस्तूची मागणी काही कमी करत नसतो. त्या वस्तूची किंमत किती जरी झाली तरी तो वर्ग त्या वस्तूची मागणी कमी करत नाही. आणि म्हणून मागणी ही कमी लवचिक किंवा अलवचिक असते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. परंतु व्यसनी उपयोगाच्या वस्तूंच्या किमतीत घट झाली मात्र मागणी वाढ होऊ शकते, मागणीत वाढ होऊ शकते. परंतु मागणी मात्र घटण्याची कमी शक्यता असते. इतर परिस्थितीमध्ये मागणी ही लवचिक बनते. परंतु व्यसनी उपयोगाच्या वस्तूच्या बाबतीमध्ये वस्तूची किंमत वाढली तरी मागणी फारशी कमी होत नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पर्यायी वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला मागणीची लवचिकता, पर्यायी वस्तू हा सुद्धा त्याचा मागणीची लवचिकता ठरवणारा घटक ठरतो. कारण पर्यायी वस्तूची मागणी ही अधिक लवचिक असते. कारण एखाद्या वस्तूला पर्यायी वस्तू असेल तर अशा वेळेस एका वस्तूच्या किमतीत जर वाढ झाली तर त्या वस्तूला पर्याय असल्यामुळं, पर्याय उपलब्ध झाल्यामुळं उपभोक्ते ती वस्तू खरेदी न करता दुसरी वस्तू पर्यायी वस्तू म्हणून त्या ठिकाणी तिचा वापर करतात. त्या वस्तूची मागणी आपल्याला या ठिकाणी केलेली दिसून येते. म्हणून पर्यायी वस्तू जी असते
ती या ठिकाणी आपल्याला उदाहरणार्थ साखरेच्या किमती वाढल्या तर मग साखरेची मागणी कमी होऊन गुळाची वाढू शकते. याला पर्याय, साखरेला पर्याय गुळ या अर्थाने त्या ठिकाणी पाहिल्या जातं आणि अशा ह्या पर्यायी वस्तूंची मागणी वाढतात आणि म्हणून पर्यायी वस्तूच्या बाबतीतली मागणीची लवचिकता कशी असते, ही अधिक असते असं या विश्लेषणावरून आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल. त्यानंतर पूरक वस्तूच्या बाबतीमध्ये पूरक वस्तू एकमेकाशी संलग्न असतात आणि त्यामुळं काय होतं की एका वस्तूची मागणी वाढली की दुसऱ्या वस्तूची आपोआप मागणी वाढते. या दोन्हीच्या मागणी एकमेकाशी संबंधित असल्यामुळं मागणी कमी लवचिक किंवा अलवचिक या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येते. उदाहरणार्थ काय, कार आणि इंधन, कार किंवा पेट्रोल डिझेल हे इंधन, म्हणजे कारच्या किमती जरी वाढल्या तर त्याबरोबर कारची किंमत वाढल्याबरोबर कारला मागणी कमी झाली की इंधनाला सुद्धा मागणी कमी होते. परंतु दोन्हीच्याही मागणीमध्ये सारखा बदल होत गेल्यामुळं त्यांची मागणी कमी लवचिक किंवा अलवचिक असते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर विविध उपयोगाच्या वस्तू याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला म्हणता येईल की ह्या उपयोगाच्या वस्तूसुद्धा मागणीची लवचिकता ठरवत असतात. विविध उपयोगाच्या वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही कशी असते असं जेव्हा आपण पाहतो तर ही जास्त लवचिक आपल्याला दिसून येते. काही वस्तूंचं किंवा सेवांचं विविध उपयोग आपण करत असतो. उदाहरणार्थ वीज आहे, मग या विजेच्या किमती जर वाढल्या तर काय होईल, विजेच्या किमती जर वाढल्यास आवश्यक तेवढाच वापर केला जाईल, इतर वापर त्याचा कमी होईल. महत्त्वाच्या कामाकरता विजेचा वापर केला जाईल आणि या उलट जर विजेची किंमत कमी झाली तर विजेचा वापर वाढलेला दिसून येतो. म्हणजे काय तर विविध उपयोगाच्या ज्या वस्तू असतात विजेसारख्या त्या वस्तूची मागणी ही लवचिक असते, अधिक लवचिक असते. कारण किंमत वाढली की बरोबर त्या वस्तूचा वापर अनेक गोष्टीसाठी जो करायचा तो सोडून आवश्यक त्या कामासाठीच ती वस्तू वापरली जाईल, पर्यायाने त्याची मागणी घटेल. आणि किंमत कमी झाल्याबरोबर त्या वस्तूचा वापर अनेक गोष्टीसाठी केला जाईल आणि विविध उपयोगासाठी ती वस्तू वापरली जाऊन त्या वस्तूची मागणी वाढेल. म्हणजे किंमतीत बदल झाला की त्याचा परिणाम मागणीवर लगेच होतो. म्हणून अशा वस्तूच्या बाबतीमध्ये किंवा विविध उपयोगीच्या वस्तू असणाऱ्या ज्या असतात त्या विविध उपयोगी वस्तूची मागणीची लवचिकता ही जास्त असते असं या ठिकाणी सांगता येईल. म्हणून विविध उपयोगी वस्तू ह्यासुद्धा मागणीची लवचिकता अधिक किंवा कमी हे ठरवत असतात. त्यानंतर नाशवंत वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. नाशवंत वस्तूच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की दूध, फळं किंवा भाजीपाला अशा वस्तू ह्या नाशवंत असतात आणि त्यांचा साठा काही करून ठेवणं शक्य नसतं आणि म्हणून मागणीची लवचिकता इथं कमी असते. कारण घेणाऱ्याला सुद्धा त्या वस्तू आवश्यक असतात आणि देणाऱ्याला सुद्धा त्या वस्तू विकणं गरजेचं असतं. म्हणून अशा वेळेस मागणीची लवचिकता फार काही बदलणार नाही. कारण त्या अत्यावश्यक वस्तूमध्ये मोडत असल्यामुळं या अत्यावश्यक वस्तू आपल्याला नाशवंत वस्तू आणि ते अत्यावश्यक असल्यामुळं त्यांची मागणीची लवचिकता ही कमी आपल्याला दिसून येते. किमतीत जरी बदल झाला फारसा तरी मागणी त्या तुलनेत बदलत नाही, मागणी त्या प्रमाणात कमी बदलते आणि म्हणून कारण ती गरज त्या वस्तूची लोकांना आवश्यकच असते आणि म्हणून अशा वस्तू खरेदी केल्या जातात. म्हणून किंमत लवचिकता या वस्तूंची कमी असते. निव्वळच अलवचिक मागणी म्हणता येणार नाही, परंतु कमी लवचिक मागणी या वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल आणि म्हणून अशा वस्तूंच्या बाबतीतली मागणीची लवचिकता ही कमी असते. टिकाऊ वस्तूच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर मागणीची लवचिकता ही अधिक असते. कारण काय, अशा वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि दीर्घकाळ वस्तू टिकणाऱ्या असल्यामुळं यांची लवचिकता अधिक असते. उदाहरणार्थ कपाट असेल, पंखा असेल, फर्निचर असेल, घर असेल, ह्या इतर वस्तू या सर्व वस्तू आहेत ह्या वस्तू टिकाऊ आहेत आणि मग या वस्तूंच्या किमती जर वाढल्या तर मागणी घटते
अशा टिकाऊ वस्तूंच्या किमती जर वाढल्या तर त्या वस्तूंच्यामध्ये मागणीत घट होते आणि किमतीत अल्प घट झाली तरी मागणी मोठी वाढ होऊन मोठी वाढ घडून येते. त्यावरून टिकाऊ वस्तूंची मागणी ही अधिक लवचिक असते. म्हणजे किमती वाढल्या की मागणी एकदम कमी होईल आणि किमती थोड्या कमी झाल्या तर मागणी जास्त वाढेल. पर्यायाने मागणीची लवचिकता इथं या टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये अधिक आपल्याला असलेली दिसून येते. म्हणून टिकाऊ वस्तूंच्या बाबतीतली असलेली मागणीची लवचिकता ही अधिक लवचिक आपल्याला दिसून येते. किंमत पातळी, त्यानंतरचा जो लवचिकता ठरवणारा जो घटक आहे तो म्हणजे किंमत पातळी. अतिशय ज्या मौल्यवान वस्तू असतात या वस्तूंची मागणी कमी लवचिक असते किंमत पातळीवर. आता ह्या किंमत पातळीवर आपल्याला सांगता येईल की अत्यंत चैनीच्या वस्तू आहेत त्यांची मागणीची लवचिकता ही अधिक असते. किमतीची पातळीच्या संदर्भात बोलत असताना उदाहरणार्थ हिरे आहे, त्यांची खरेदी करणारे जे वर्ग असतो, उपभोक्ता असतो, तो काही ठराविक असतो, श्रीमंत असतो, अतिश्रीमंत असतो. हिऱ्याची खरेदी करणारा वर्ग अत्यंत मोजका आणि अतिश्रीमंत असतो. अत्यंत किंमत कमी किंवा अत्यंत कमी किंमत असणाऱ्या वस्तूची मागणी ही कमी लवचिक असते. अत्यंत कमी किंमत असणाऱ्या वस्तूंची मागणी कमी लवचिक असते, परंतु हिरेसारख्या अत्यंत चैनीच्या वस्तूची मागणी मात्र या ठिकाणी आपल्याला लवचिक असलेली दिसून येईल. आणि अत्यंत आवश्यक असणाऱ्या वस्तू आहेत किंवा अत्यंत कमी किंमत असणाऱ्या वस्तू आहेत त्यांची मागणीची लवचिकता ही कमी असते. मागणीची लवचिकता ही कमी असते. म्हणजे कसं सांगता येईल आपल्याला की उदाहरणार्थ मीठ आहे, आगपेटी आहे, ह्या सर्वसाधारण किंमत पातळी असणाऱ्या वस्तू आहेत. आगपेटी असेल किंवा मीठ असेल यांच्या किमती फार कमी असतात, सर्वसाधारण पातळीवर असतात. आणि अशा किंमत कमी असणाऱ्या वस्तू आहेत या वस्तूंची मागणी मात्र जास्त लवचिक असते. आगपेटीच्या बाबतीमध्ये आपल्याला उदाहरण देता येईल की मागणीची लवचिकता अधिक राहील. तरीसुद्धा मिठाच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला सांगता येईल की यांची मागणीची लवचिकता ही ताठर राहते. कारण काय, मीठ जरी कमी असलं तरी इथं आपोआप सांगता येईल की ते अत्यावश्यक आहे आणि ते स्वस्त झालं म्हणून अधिक खरेदी कोणी करणार नाही. म्हणजे मागणीमध्ये फारसा बदल होणार नाही. किंवा ते महाग झालं, किंमत वाढली म्हणून मागणी एकदम कमी होईल असं मिठाच्या बाबतीत घडत नाही, कारण ती अत्यावश्यक वस्तू आहे. परंतु काही वस्तू अशा आहेत की त्या आपल्याला किमती वाढल्या की मागणी कमी करतात आणि त्या बाबतीत मागणीची लवचिकता किंमत पातळीवरून म्हणजे किंमत असणाऱ्या वस्तूच्या बाबतीमध्ये लवचिकता थोडी अधिक राहील आणि अत्यंत साधारण किंमत असणाऱ्या वस्तूच्या बाबतीत लवचिकता कमी राहील. हा त्याचा फरक आहे. राहणीमानाचा दर किंवा स्तर, राहणीमानाचा स्तर हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे की ज्यामुळे किंमत लवचिकता ही ठरत असते. समाजामध्ये काही लोक अत्यंत श्रीमंत असतात आणि ते श्रीमंत वर्ग जो आहे त्यांचं राहणीमान हे उच्च दर्जाचं असतं आणि म्हणून ते काय करतात, त्या ज्या वस्तू वापरतात त्या वस्तूच्या किमती जरी वाढल्या तरीसुद्धा त्या वस्तूंच्या मागणीवर परिणाम होत नाही. म्हणजे अतिश्रीमंत लोक जे आहेत त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असतो आणि म्हणून ते ज्या वस्तू खरेदी करतात, वापरतात, त्या वस्तूच्या किमती जरी वाढल्या तरीसुद्धा त्या वस्तूंच्या मागणीवर परिणाम झालेला दिसून येत नाही, कारण ते श्रीमंत लोक असतात आणि ती मागणी कमी करत नाहीत आणि त्यांचं जीवनमान दर्जात्मक असतं, उच्च दर्जाचं असतं आणि तो दर्जा टिकवण्याकरता ते किंमत वाढली तरी त्या वस्तूची मागणी कमी करत नाही. आणि म्हणून अशा उपभोक्त्यांच्या बाबतीमध्ये मागणी ही कमी लवचिक असते. म्हणजेच राहणीमानाचा स्तर सुद्धा मागणीची लवचिकता ठरवत असतो. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण कसं होतं. प्राध्यापक टॉसिक यांनी याचा अभ्यास केला आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की राष्ट्रीय उत्पन्नाचं जे वाटप आहे
ज्या देशामध्ये समान वितरण होतं, ज्या देशात राष्ट्रीय उत्पन्नाचं समान वितरण होतं, तेथे मागणीची लवचिकता अधिक असते. म्हणजे ज्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं समान वाटप होतं, त्या देशामध्ये मागणीची लवचिकता ही कशी असते? अधिक असते. ज्या देशात राष्ट्रीय उत्पन्नाचं समान वाटप होतं, त्या देशातील मागणीची लवचिकता ही अधिक किंवा जास्त असते. आणि या उलट ज्या राष्ट्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप विषम असतं किंवा समान झालेलं नसतं, ज्या राष्ट्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप विषम पद्धतीने झालेलं असतं किंवा ते समान पद्धतीने झालेलं नसते, अशा राष्ट्रात मागणीची लवचिकता कमी असते. मागणी ही कमी लवचिक असते. आणि शेवटी मुद्दा आहे तो म्हणजे वस्तूवरील खर्चाचं प्रमाण. वस्तूवरील खर्चाचं प्रमाण किती आहे त्यावरून सुद्धा त्या ठिकाणी उत्पन्नाचा वाटा यावरून लक्षात येतो आणि खर्चाचा हिस्सा त्यावरून ठरत असतो. ज्या वस्तूवर उत्पन्नाचा मोठा खर्च होतो, उत्पन्नाचा मोठा भाग खर्च होतो, ज्या वस्तूवर उत्पन्नाचा मोठा भाग किंवा म्हणजे जास्त उत्पन्न खर्च केलं जातं, त्या वस्तूबाबत मागणी जास्त लवचिक असते आणि या उलट परिस्थितीत मागणी कमी लवचिक असते. तर अशा प्रकारे आपण या